मी डॉक्टर पूनम प्रशांत पाटील, नानासाहेब प्रताप हरी पाटील यांची कन्या. आपल्याला माहितीच आहे की येणाऱ्या विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि नानासाहेबांनी आपल्या उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे आणि त्यांना स्वराज्य पक्ष, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष याची उमेदवारी जाहीर झाली आहे. बी फॉर्म मिळाला आहे आणि येणाऱ्या 29 तारखेला म्हणजे परवा मंगळवारी सकाळी 9 वाजता स्वतः छत्रपती राजे संभाजी येणार आहेत आपल्या इथे पाचोऱ्याला आणि त्यांचे फॉर्म भरायला नानासाहेबांच्या राजेंच्या उपस्थितीमध्ये आपला फॉर्म भरला जाणार आहे. जवळजवळ पूर्ण पाचोरा आणि भडगाव तालुक्याला तात्यासाहेब हरिरावजी पाटील यांचं नाव ज्ञात आहे. ते जिल्हा लोकल बोर्डाचे पहिले अध्यक्ष होते आणि आमडद्याचं राजकारण हे जळगावमध्ये तेव्हा चालायचं. एवढं आमडद्याचं नाव होतं. नगरपालिका सूतगिरणीचे संस्थापक चेअरमन होते. जळगाव जिल्हा बँकेचे जवळजवळ 25 वर्ष ते सदस्य होते आणि सभापती होते. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे वसाका कारखाना जो आज बंद पडला आहे, आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचे काय हाल होत आहे, त्याचे ते चेअरमन राहून चुकलेले. त्याच्यानंतर माझे काकाच म्हणजेच अण्णासाहेब अशोक हरी पाटील हे सुद्धा वसाकाचे चेअरमन होते. त्यांनी कृबकोच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न केले आणि जी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे तात्याबाबा चेअरमन होते तिथे तसेच अण्णा काका चेअरमन होते. त्याच्यानंतर जवळजवळ 15 वर्ष नानांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम पाहिलंय आणि नुसतं काम नाही बघितलेलं आहे तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे, गरिबांचे प्रश्न, मग ते हे असतील, हमाल मापाडी असतील, त्यांचे प्रश्न सोडवण्याचे नानासाहेबांनी प्रयत्न केले. मला इतिहास तुम्हाला सांगावासा वाटतोय की 3 पंचवार्षिका नानासाहेबांच्या होत्या, 2 पंचवार्षिक नानांच्या होत्या आणि यावेळेसच्या इलेक्शनला माझी उमेदवारी होती श्री राखीवमध्ये. पण ह्या तिन्ही उमेदवारींमध्ये पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सगळ्यात जास्त लीडने नानासाहेब यांचा विजय झालेला आहे. मग ते पॅनल कोणाचंही येऊ, म्हणजे सतीश बापूंचं जरी पॅनल विजयी झालं असेल तरी लीड नानासाहेबांना सगळ्यात जास्त होता. पॅनल आप्पांचं असेल तरी लीड नानासाहेबांना जास्त होता आणि नानासाहेबांनी सभापतीपद भूषवलेलं आहे. पाचोरा मार्केट असो, शेतकी संघ भडगाव असो, यामार्फत आपल्याला सांगायला आनंद होतो की शेतकी संघ जी नानासाहेबांच्या हाती जेव्हा अध्यक्षपद आलं तेव्हा डबघाईला गेली होती. 9 वर्ष नानासाहेबांनी अध्यक्षपद पाहिलं. आजूबाजूच्या शेतकी संघचा तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे. पाचोरा, आयरनडोल सगळीकडचा माल विक्रीला आपल्या भडगाव मधून जात होता. इव्हन चाळीसगाव सारख्या मोठ्या तालुक्यात सुद्धा इथून माल विक्रीला जात होता. आणि जवळजवळ नानासाहेबांच्या कारकिर्दीत कोरोना नंतर 2 वर्षांपूर्वी कोळगाव येथे 50 लाखाचं गोडाऊन बांधलंय. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जात आहे. आपण हे जे विकासाचं विजन आहे नानासाहेबांचं की शेतकऱ्यांचं, जनसामान्यांचं प्रश्न सोडवण्याचं, तेच नानासाहेबांचं माध्यम आहे. आणि आता ही उमेदवारी तुम्हाला वाटते की अचानक आली आहे, आतापर्यंत तर आपण सोबत होते, हे सर्व बरोबर आहे. पण आता लोकांचा आग्रह झालाय. राजकारण तुम्हाला नवीन सांगायला नको काय चाललंय राजकारणात, किती पक्ष आहे, काय चाललंय, कोणी इकडून तिकडून जात आहे. म्हणून काहीतरी आपल्या लोकांसाठी करायला पाहिजे. तालुक्यातील जे जनसामान्य लोक आहेत त्यांचा विचार करायला पाहिजे. म्हणून नानांनी लोकांचे आग्रह असतात गणपतीच्या अगोदरच आपली घोषणा केली आणि तेव्हाच मतदारसंघात फिरायला चालू केले. नानासाहेबांना वेगळा परिचय द्यायची गरज नाही. मग ते पाचोऱ्याच्या शेवटच्या टोका असो, आंबेवडगाव की गुढे असो, नानासाहेबांचा परिचय गेल्या 25 वर्षापासून सगळ्यांना आहे. दुर्दैवाने अण्णांचं निधन झालं तेव्हापासून नाना भडगावमध्ये आले. पंचायत समिती असो, जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम केले. म्हणजे एक गाव पातळीमध्ये ग्रामपंचायत 25 वर्ष सांभाळणाऱ्या नेतृत्वाला आपल्याला विधानसभेवरती पाठवायचंय. कारण त्यांना प्रश्न माहिती ना गावातले. एका शेतकऱ्याला जे आजही शेती करतात त्यांना आपण विधानसभेत पाठवलं तर नक्कीच शेतकऱ्याचं कुठेतरी शेतमालाला भाव मिळेल. आपला तालुका असा आहे की तिथे केळी आहे, लिंबू आहे, भरपूर आहेत. आपल्याकडे उत्पन्न पण माल नाहीये, मालाला भाव नाहीये. प्रश्न खूप आहे. महिलांचे प्रश्न आहे, त्यांना 1500 रुपये नुसते अकाउंटला नको आहेत, त्यांना काहीतरी हाताला काम पाहिजे. आपल्या बंधूंच्या मार्फत मी भगिनींना पण एवढीच विनंती करेल की तुम्ही सर्व महिलांनी नुसत्या आयत्या पैशांवरती भाळवू नका. आपण आपले पाय, आपण सक्षम पाहिजे, स्वावलंबी पाहिजे, यासाठी नानासाहेबांना सहकार्य करा. तरुणांचे प्रश्न खूप आहे, बेरोजगारी खूप आहे. नक्कीच MIDC सारखे प्रश्न जर आपले सॉल्व्ह झाले, पाचोऱ्या बडगावमध्ये MIDC झाली तर किती रोजगार मिळतील. प्रश्न खूप आहे. नानासाहेबांचं आमडद्याचं विकासाचं विजन तुम्ही बघू शकता. आमडद्यामध्ये जे काम आहे, त्याचा दर्जा आहे, ते काम 50 वर्ष त्या नालींना काही झालेलं नाहीये. 50 वर्षांपासून रस्त्यांना काही झालं नाही. कामाचा दर्जा महत्वाचा असतो, काम करणं नुसतं महत्वाचं नसतं. कामाचा दर्जा आणि विकासाचं विजन घेऊन नानासाहेब आलेले. आणि माझी सगळ्याच पूर्ण मतदारसंघातील बंधू भगिनींना कळकळीची विनंती राहील की बदल हवा आहे, पण बदल नुसता काहीतरी बदल पाहिजे म्हणून नको. एक सक्षम नेतृत्व द्यायला पाहिजे, ज्याला अनुभव आहे, ज्याच्या पाठीमागे लोक आहेत आणि ते नक्कीच समाजकारण करत आलेले आहेत. तुम्हाला सांगायला आनंद होईल की सगळेजण वाढदिवस साजरे करतात. प्रत्येकाचा वाढदिवस चौकात होतो, छोटे छोटे सरपंचांचे होतो,
प्रत्येकाचा होतो. नुकतेच राजकारणात आलेल्यांचा पण वाढदिवस खूप मोठ्याने साजरा होतो. पण गेले 10 वर्ष हे यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून 1,11,000 फक्त समाजासाठी देतात. मग ते कोरोना निधी असो, कोरोना निधीमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये त्यांनी 1,11,000 दिले. कुठेही पैसा वाया नको जायला म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना सांभाळणं असो किंवा आताच यावर्षी त्यांनी काय केलं की जे आपल्या हे असतात ना वीर माता वीर पत्नी असतात ना त्यांच्या परिवाराला काहीतरी फुलाची पाकळी म्हणून प्रत्येकाला त्यांनी मदत केली आहे. त्या अगोदर केरळ पूरग्रस्त असो म्हणजे तालुक्यातले जे कोरोनाचे पालक गेले ज्यांचं पालकत्व गेलंय त्या मुलांचं पण त्यांनी सांभाळ करायचं हे घेतलेलं आहे. म्हणजे हे जे समाजकारण आहे एक समाजकारण पाहिजे असतं. पैसा सगळ्यांकडे असतो पण एक दानत असते देण्याची ती वृत्ती प्रत्येकामध्ये पाहिजे. नुसतं राजकारण करून चालणार नाही. आताच्या हे असं आलेलं आहे सगळं राजकारण खेळ झालाय. नक्कीच आपल्याला कोणीतरी समाजाचा विचार करणारा माणूस पाहिजे आणि राजेंचा नानासाहेबांवरती पूर्ण विश्वास आहे. ते मोठ्या संख्येने इथे निवडून येतील असा राजेंचा विश्वास आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि पत्रकार बंधूंना तर मी विनंती करते की तुम्ही हे जे आज सहकार्य केलं हे असंच सहकार्य राहू द्या. नक्कीच मतदारसंघात बदल घडेल आणि एक सक्षम नेतृत्व मिळेल म्हणून एवढंच मी सांगते आणि सर्व मतदार बंधूंना कळकळीची विनंती करते की येणाऱ्या 20 तारखेला नानासाहेबांना तुमचे आशीर्वाद द्या हीच विनंती करते. धन्यवाद. आपला पक्ष आहे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष संस्थे. आपल्या पक्षामध्ये म्हणजे हे परिवर्तन महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत. त्याच्यामध्ये बच्चूभाऊ कडूंचा एक प्रहार पक्ष आहे, शेतकरी संघटना आहे राजू शेट्टी यांची आणि तिसरा स्वराज्य पक्षामध्ये राजे छत्रपती आहे. त्यांचं चिन्ह आहे पेनाची नीप 7 किरणांसह. नाही याच्यामध्ये एक सांगावंच वाटतं की स्वराज्याच्या इतिहासामध्ये तलवार चालली होती पण या आताच्या इतिहासामध्ये ही पेनाची नीप एक नवीन इतिहास घडवेल. नवीन इतिहास लिहिला जाईल. नक्कीच पाचोरा बडगाव मध्ये बदल घडेल आणि आपल्या मार्फत नवीन इतिहास घडला जाईल याची ग्वाही देते. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ जो आहे पत्रकार आणि पत्रकारांची लेखणी आणि त्या लेखणीची नीव आहे. की मराठ्यांबद्दल तुम्ही कोणीतरी विचारलं होतं त्याबद्दल सांगावंसं वाटतं की आम्ही मराठ्यांचेच लेख आहे आणि मराठ्यांचा बद्दल बोलायचं म्हटलं तर नानांनी नेहमीच मराठ्यांना सहकार्य केलंय. रोजगार असो कोणतेही माध्यम असो नानांनी नेहमी मराठ्यांना मदत केलेली आहे. त्याच्यामुळे ते एक मराठाच आहे, मराठा पुत्र असल्यामुळे पुढेही मराठ्यांना सहकार्य करतील आणि आपला स्वराज्य पक्ष हा नुसतं मराठ्यांना नाही तर 12 बलुतदारांना घेऊन चालणारे 18 पगड जातींना घेऊन चालणारे. राजे छत्रपतींचं तसं हेच होतं, आव्हान होतं की सर्व 18 पगड जातींना घेऊन जायचं, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालायचं आणि ते विचार नानासाहेबांना पटले आणि राजेंचा पूर्ण पाठिंबा नानासाहेबांना आहे. त्यांनी विश्वास दाखवलाय. त्या जोरावरती आपण ही आता पेनाची नीप या चिन्हावरती लढत आहोत. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.